Mind over watch. आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना पाहिली श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. सर्वांनी मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. भावना व्यक्त कराल तुम्ही? खरंच मोठा धक्का आहे पक्षासाठी, तुमच्यासाठी किती मोठा आहे? नाही, व्यक्तिगत माझ्यासाठी तर आहेच, पक्षासाठी आहे, पण उभ्या महाराष्ट्राला फार मोठी हानी पोचलेली आहे. कारण की दादांची शिस्त आणि त्यांचं काम करण्याची पद्धती ते घेऊन आम्ही समोर निघालो आणि 20 वर्ष, पुढच्या 20 वर्षापर्यंत असं नेता होऊ शकत नाही. कारण की 20 वर्षाची ही पोकळी निर्माण झालेली आहे. आता शेवटचं बोलणं त्यांच्याशी काही झालं होतं काही? माझा वाढदिवस होता नेमका आणि मला दादांचं काल फोन आला आणि दादांनी मला शुभेच्छा दिल्या काल दुपारच्या सुमारात आणि कुठल्या तरी बैठकीत होते, बैठकीतून मला फोन करून मग बोलले की आपण पुढच्या आठवड्यात भेटू म्हणून. पण आता नियतीला काही दुसरंच काहीतरी होतं. अनेक मंत्र्यांना, अनेक नेत्यांना दादांची बातमी कळाल्यानंतर जुन्या अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज करायचं. आदरणीय दादा ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित व्यक्ती नाही. आदरणीय दादा म्हणजे संपूर्ण बारामतीचे एक कुटुंब. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण आदरणीय दादांवर भरभरून प्रेम करायचं. हे दादा आज आपल्यामध्ये नाहीये. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार
भूतं पुरोददे हव्यवाहमुपब्रुवे देवां दया देह ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्रिसीमतः सुरुचोप्येन आवाह सभ्या उपमा अस्य क्लिष्टा. त्याबरोबर विखे पाटील साहेब आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहे. सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, हरी झ पाटील, सन्माननीय यांच्या वतीने, त्याचबरोबर अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त ही आदरणीय दादा पाटील श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. सर्वांनी मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. यांनी कार्यकर्ते त्यांनी गर्दी को पायलट समोर त्यांना प्लीज सहकार्य करा. खरं तर ती पिंकी माळी असं तिचं नाव आणि तिच्यावर देखील अंत्यसंस्कार करण्यात